महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या योगदानासाठी, समाजासाठी, हितरक्षणासाठी काम केलं, त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आहे. आणि मला वाटतं की त्यांची उचित अशा प्रकारचं हे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये झालेला आहे. यामध्ये सुद्धा आमचे रवींद्र पवार हे पुढे होते, त्यांनी या ठिकाणी ही जागा लीजवर घेऊन काम केलेलं आहे. राज्य सरकारने पण कालसुद्धा भूमिपूजन केलेलं आहे. त्यांच्या चिराग नगर येथील घाटकोपरील वास्तव्य राहिलेल्या वास्तूला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की ह्या सर्व प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. परंतु ते विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार ते महाराष्ट्रामध्ये रुजले पाहिजे, मुंबईमध्ये रुजले पाहिजे. त्यांचं गाणं आहे, माझी मैना गावाकडे राहिली. म्हणजे इथं श्रम करणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये स्थान मिळावं ही अपेक्षा आहे. मला वाटतं आता मुंबई बदलते आहे, त्या मुंबईमध्ये मराठी आणि महाराष्ट्रातला माणूस हा दुरावू नये याच्या संदर्भातली धोरणं राज्य सरकारने करावी. तीच खऱ्या अण्णाभाऊ साठेंना जयंतीला ही खरे अभिवादन असेल असं माझं मत आहे. परंतु राष्ट्रीय स्मारक ज्या ठिकाणी होतं आहे घाटकोपर चिराग नगर ते मूळ जे घर आहे ते पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2002 साली विकत घेतलेलं 18,50,000 रुपयांनी एका मुस्लिम व्यक्तीकडनं. परंतु तुमची मागणी सातत्याने आहे की तुमची 2 लोक जी आहेत पक्षातली त्यांना समितीवरती घेण्यात यावं, परंतु ती मागणी पूर्ण केली जात नाही. काल भूमिपूजनाचा सोहळा झाला, पक्षाला कुठे डावलण्यात आलेलं आहे. माझं म्हणणं आहे की याच्यावर राजकीय कुठलंही हे नसावं. परंतु काल मी भाषणसुद्धा बघितलं की 2016 नंतर गती देण्याचा प्रयत्न झाला, 2020-22 नंतर तर गती जास्त दिलेली आहे. मला वाटतं पण ते जतन करण्याचं काम हे आदरणीय पवारसाहेबांच्या विचारातून, ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपला, त्या पवारसाहेबांच्या असलेल्या स्मारक समितीने त्यांच्या नेतृत्वाखाली हे स्मारक जपलेलं आहे. मला वाटतं की या संदर्भामध्ये आम्ही मागणी केलेली आहे 2 तरी सदस्य किंवा महाराष्ट्रामध्ये या समाजासाठी लढणाऱ्या काही व्यक्ती यांना विचारात घेऊन जर केलं तर त्या ठिकाणी योग्य आहे. हल्ली श्रेयवाद असतो, पण माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, आम्ही विनंती करणार आहोत की यामध्ये समन्वय करून चांगल्या प्रकारचं हे सुद्धा स्मारक चांगलं व्हावं. या स्मारकाला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं अतिभव्यता निर्माण व्हावी. इथे वेगळ्या प्रकारचं आता पाऊस असतो, असं वेगळ्या प्रकारचं स्मारक इथे सुद्धा उभं राहिलं तर मुंबईच्या प्रवेशद्वारावर अण्णाभाऊ साठेंचा विचार हा देण्याचा प्रयत्न होईल अशी माझी इच्छा आहे. खरं तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आहे. पुणे दौऱ्यानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बॅनर लावलेत. अमित शहांना चाणक्य म्हणून संबोधलं गेलेलं आहे. तेच अमित शहा गेल्या 2 आठवड्याभरापासून पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये अनुपस्थित होते. खरं म्हटलं तर हल्ली सगळ्यांना आपल्या नेत्यांना चांगली उपमा देण्यासाठी, मोठी उपमा देण्यासाठी चढावड असते. आता विश्वगुरू, चाणक्य अजून काही राहिलं असेल मला वाटतं नावं देण्याची, तर त्याच्या संदर्भातला तो शोध घ्यावा. मला वाटतं राजकारणामध्ये चाणक्य नीती करणारा एकच नेता आहे, तो शरद पवार.